आज माझ्या चुलत भावाच्या घराचा चौकट बसवण्याचा कार्यक्रम होता। तर तो कार्यक्रम करण्यासाठी माझी चुलत बहीण गारवा घेऊन आली होती। गारव्याचा कार्यक्रम झाला आणि मी निघाले होते माझ्या मावस बहिणीकडे। माझी मावस बहीण जयसिंगपूरमध्ये राहते, तर तिला आम्ही सर्वजण अक्काच बोलतो। आणि आता आमचा हा प्रवास होणार होता बसनेच। मी बसनेच चालले होते। मी दरवेळी जादा तर प्रवास बसनेच केले, त्यामुळे मला बसचा प्रवास करायला खूप आवडतो। पण आमच्या इकडचं रस्ता एवढं खराब आहेत ना, त्या गावापर्यंत पोहोचोपर्यंतच त्या कमरेचा खुळखुळा झाल्याशिवाय काय राहत नाही। तर मी तासगावमधून सांगली बस पकडली आणि निघाले। तर बसमधून जाताना अशी छान अशी वारीसुद्धा भेटली। आपण काय पंढरपूरला गेलो नाही, पण वारी आपल्या भेटीला तासगावमध्ये का होईना आली होती। तर असा प्रवास करत मी फायनली सांगलीच्या बसस्टँडवरती जाऊन पोचले। हे आहे सांगलीचं बस स्टँड। तर सांगलीच्या बस स्टँडवरती जाण्याचा जास्त काही प्रसंग येतच नाही। कधी असंच मंदिरामध्ये जाण्यासाठी गेलो तर, किंवा अक्काकडे जाण्यासाठी गेलो तर। पण माझ्या मावस बहिणीच्या लग्नाला तब्बल 15 वर्ष झाली आहेत, पण अजूनसुद्धा तिच्या घरी जाऊन राहण्याचा काही प्रसंग आलाच नव्हता। यावेळीसुद्धा मी लगेच जाऊन रिटर्न यायचं अशाच हेतूने गेले होते, पण पुढं जाऊन झालं काहीसं वेगळंच। तर फायनली मी जयसिंगपूरमध्ये जाऊन पोचले आणि माझी मावस बहीण मला घेण्यासाठी आली होती, कारण तिचं घर जयसिंगपूरच्या बसस्टँडपासून खूप लांबच आहे, त्यामुळं चालत काही जाणं शक्य नव्हतं। त्यामुळं आम्ही दोघी गाडीवरूनच गेलो आणि हा आहे तिचा मोठा मुलगा सर्वेश। तर याचं आणि माझं खूप जमतं, कारण तो लहानच आहे, पण मला लहानांसारखंच राहायला आवडतं। त्यामुळं आम्ही दोघांनी छान असा फुटबॉल खेळला। आज होता जयसिंगपूरचा आठवडी बाजार। तर आठवडी बाजार पाहायला आपल्याला तर प्रचंड आवडतं, त्यामुळं एकतर मला अगोदरच जास्त फिरायला आवडतं। त्यात फिरणं कोणतंही असो, आठवडी बाजार असो नाहीतर मंदिरात जाणं असो, आपण तिथं उपस्थिती लावतोच। तर आठवडी बाजार एवढा मोठा होता, सगळीकडे सेमच वस्तू भेटतात, पण तरीसुद्धा तो पूर्ण पाहायची मजा काहीशी वेगळीच असते। संध्याकाळी घरी आल्यावर सर्वेसोबत हा बुद्धिबळाचा खेळ खेळला आणि आजचा दिवस